दादा मला सांगा, जो रेट शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे याच्यावर आपला आक्षेप आहे, नेमका आक्षेप काय? शासनाने जो काही रेट 17 तारखेला त्यांनी एक प्रेस नोट घेऊन जो काय त्यांनी रेट डिक्लेअर केला, त्या जो शासनाने दिलेला त्याच्यात भयंकर तफावत आहे. आणि आम्हाला ज्या वेळेस सर्वे करताना अगोदर शेतकऱ्यांना प्रॉमिस केलं होतं सरकारी अधिकारी आणि JNPAचे अधिकाऱ्यांनी की तुम्हाला आम्ही 20 लाख रुपयाच्या वरती रेट देऊ गुंठा. आणि त्या पद्धतीने म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांनी त्यांना आमच्या शेतीत घुसू दिलं. आमच्या शेतीमध्ये त्यांनी डिमार्केशन केलं. आम्ही त्यावेळेस पोलीस बळ घेऊन त्यांनी ते आले होते, तरी पण आम्ही त्यांना विरोध थोडा पहिले केला. पण त्यांनी जेव्हा आम्हाला रेटचं सांगितलं की 20 लाख रुपयाच्या पुढे आम्ही तुम्हाला रेट देऊ, म्हणून आम्ही त्यांना ते करू दिलं. पण आज जेव्हा त्यांनी जो अवॉर्ड डिक्लेअर केल्यानंतर जी प्रेस नोट त्यांनी जाहीर केली त्याच्यात एकदम अत्यंत अतिअल्प आज रेट डिक्लेअर केलेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला ह्या रेट आम्हाला मान्य नाही. आणि त्या रेट त्याकरता आम्ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. पण जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कुठलीही बाजू ऐकून घेतलेली नाही आहे. आज परत त्यांनी शेतकऱ्यांना कुठेही विश्वासात न घेताना हा फक्त सरकारी अधिकाऱ्यांच्या रेडी रेकनरच्या माध्यमातून रेट डिक्लेअर केला. तर आज आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं, जर रेडी रेकनरच्या जर गोष्टी केल्या तर आम्हाला जागा द्यायची नाही आहे. आमच्या आता पूर्वपट्ट्यामध्ये तर अशी गोष्ट आहे की आदिवासींच्या जागा आहेत. आदिवासींच्या जाग्यामध्ये खरेदी विक्रीची परवानगी नाही आहे, तर तिथे रेडी रेकनर वाढणार कसा? तुम्ही जर रेडी रेकनरचा तुम्हाला तो निकष लावायचा असेल तर तुम्ही आदिवासी लोकांना जमिनी विक्रीची परवानगी द्या, तर उद्याला रेट वाढेल. आणि जर अशा पद्धतीने जर ही मनमानी आहे सरकारची, आणि जर ह्या मनमानीला आम्ही विरोध करून आम्हाला जर तुम्ही व्यवस्थित जर सकारात्मक बोलणी करून जर आम्हाला भावाविषयी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही या आपण बोलू, तरच आम्ही विचार करू. अन्यथा आम्हाला ह्या बंदर आम्हाला नको आहे, हे लादलेलं बंदर नको आहे. आम्ही ह्या बंदराला पूर्ण तीव्र निषेध करणार आणि आम्ही विरोध करणार. आम्ही बंदर होऊ देणार नाही. प्रमुख मागण्यापेक्षा आता आम्हाला जे बंदर आहे, आमचा पूर्वीपासून वाढवण बंदराला विरोधच आहे, बरोबर आहे. पण जे मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे की देशाचा विकासासोबत शेतकऱ्यांचाही विकास झाला पाहिजे. पण इथे शेतकऱ्यांचा विकास न होता शेतकरी भकास होत आहे. ह्याचा कदाचित सरकारला हा विसर पडलेला आहे. ही आमची प्रमुख एक बोलणं आहे. त्याच्यामध्ये आणखीन असं आहे की रेट हे अत्यल्प आहेत. म्हणजे आज आमच्या इकडल्या शेतीचे जे रेट आहेत, आता सरकार म्हणते की चौथी मुंबई होणार आहे. चौथी मुंबई झाल्यानंतर तिथले रेट जे आहेत आणि आताचे देणारे रेट आहेत, हे आताचे रेट हे एकदम अत्यल्प आहेत. म्हणजे हे काय काही न दिल्यासारखेच आहेत. कारण जर आता आमच्या इथला रेडी रेकनर जर बघितला तर रेडी रेकनर आता सरकार म्हणते की रेडी रेकनर आम्ही तुम्हाला देऊ. आम्ही आमची जागा त्यांना खरेदी किंवा विक्री करत नाही आहेत. त्यांना ती जागा आमच्याकडून हवी आहे भूसंपादनासाठी, बरोबर आहे. या भूसंपादनाच्या याच्यामध्ये त्यांचं आमचं एक असं म्हणणं आहे की जर तुम्हाला ही जागा हवी असेल तर आम्हाला त्याचा चांगला मोबदला दिला नाही तर आम्ही आमच्या जागा देणार नाही. ही आमची आमचा तीव्र निषेध आहे सगळ्यांचा. काय बोलणं झालं कलेक्टर किंवा मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा तुम्ही निवेदन दिले? आम्ही आता कलेक्टर मॅडमकडे गेलो होतो, मॅडमला भेट दिली नाही आहे मॅडमने. आम्ही ज्या ऑफिसमध्ये गेलो, मॅडम उपलब्ध नाही आहे. त्या संदर्भात आतापर्यंत शेतकऱ्यांची कुठलीही प्रकारे चर्चा केलेली नाही आहे की त्यांनी स्वतः येऊन पाहणीसुद्धा केलेली नाही की आमचा भाग कसा सुपीकरित्या आहे. आजपर्यंत पालघर जिल्ह्यात कुठलीही आत्महत्या झालेली नाही आहे. पण कदाचित ह्या ह्यांच्या हट्टापोई आत्महत्या होतील असा मला दाट विश्वास आहे. निवेदनानंतर जर शासनाने किंवा सरकारने हा रेट वाढवला नाही तर पुढची भूमिका आपली काय राहील? आमची पुढची भूमिका, मी तळाची उपसरपंच कोमल रुपेश चौधरी, आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे की आम्हाला मरणाशिवाय दुसरा पर्याय सुटला नाही आमच्याकडे. कारण आता जे दोघं जण बोलले की प्रशासनाने जो रेट डिक्लेअर केलेला आहे तो आम्हाला अजिबात मान्य नाही. वाढवण बंदर हे आम्ही होऊच देणार नाही. आमचा पूर्णपणे याच्यासाठी निषेध राहील. साधारणतः किती शेतकरी आहेत तुमच्या पाठीशी? किती ग्रामपंचायती आहेत? आमच्याकडे ग्रामपंचायती सर्वच चिंचणीपासून पूर्ण सर्व बावडा, तणाशी, कोळवळी, देदाळी, चिंचणी सर्व आमच्या सोबतच आहे. ज्या ग्रामपंचायतीमधून हा रस्ता जातो त्या सर्वांचाच विरोध आहे या रस्त्याला? हो, सर्वांचा विरोध.
भूसंपादक वाढवण बंदराकरता, पण आम्हाला काही शेतीचा रेट वगैरे काहीच हे मिळत नाही. आणि पालघर जिल्हा एवढा हे म्हणजे आहे सुसंस्कारित, तर त्याच्याबद्दल म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्हाला मोबदला काहीच जमिनीचा मिळत नाही. तर आमचं एकच आहे, आम्हाला इकडे रेट व्यवस्थित दिला पाहिजे, नाहीतर आम्हाला इकडे आत्महत्या करण्याची आमची वेळ आहे. कारण का आम्ही लोक शेतीवरच जगणारे आहेत. आणि प्रत्येक घरातल्या मुलांना एक असो 2 असो प्रत्येकाला जॉब मिळाला पाहिजे, एकच आमची हे. मला सांगा, यानंतर शासनाकडून आपली काही चर्चा झाली का? शासनाकडून काही आश्वासनं या संदर्भात आपल्याला देण्यात आलेली आहेत का? शासनातर्फे आम्हाला काहीच निवेदन दिलेलं आहे, म्हणजे बोलणं झालेलं नाही आहे. आम्हाला फक्त अंधारात ठेवून हे सर्व झालेलं आहे. आम्हाला म्हणजे आता आवड जो झालेला आहे ना, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. डायरेक्ट शासनाने हा आवड करून आमच्यावर तो लादलेला आहे. आमच्या मागण्या आहेत की आम्ही राष्ट्रपणे सरकारकडे मागण्या मांडलेल्या होत्या, परंतु आमचा जो दर आहे तो आम्हाला मिळाला तरच आम्ही त्याच्यावरती सकारात्मक विचार करू शकतो, नाहीतर आम्हाला आमच्या जागा द्यायच्या नाही आहे. हे बंदर प्रस्तावित असतानाच केंद्राकडून असेल, राज्य सरकारकडून असेल किंवा शासनाकडून असेल, सर्व स्तरातून असं सांगितलं जायचं की इथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा सर्व प्रकल्प लादला जाईल. आज परिस्थिती नेमकी काय भूसंपादनाची? कुठल्या शेतकऱ्याला विश्वासात घेतलेलं नाही आहे. आम्हाला फक्त आश्वासनच दिली गेली, बरोबर. फक्त आश्वासन, तुम्हाला चांगला रेट मिळेल, तुम्हाला नोकऱ्या मिळतील, जे चांगले शिक्षित आहेत त्यांना चांगले नोकऱ्या मिळतील, असं फक्त आश्वासनच देण्यात आली. परंतु आम्हाला आत्ता जो जर रेट दिलेला आहे तो आम्हाला अजिबात मान्य नाही. भरपूर कमी म्हणजे भरपूर कमी आहे. आज जर बंदर झालं तर त्याची व्हॅल्यू किती होणार आहे, बरोबर आहे. तर त्याच्या मानाने आम्हाला जो आज दर मिळतो म्हणजे तो काहीच नाही. चौथी मुंबई म्हणून हे डिक्लेअर करतात, पण चौथी मुंबई झाली तर आजचा आणि चौथी मुंबईचा रेट काय असणार आहे जो आम्हाला दिला जातो त्याच्यातलं. निवेदनानंतर देखील सरकार किंवा शासनाने आपल्याकडे या सगळ्यात चर्चा केली नाही तर आपली भूमिका पुढची काय राहील? आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्याच नाही आहेत. आमची हीच भूमिका असणार की आमच्या जमिनी आम्हाला द्यायच्या नाहीत. जर शासनाला वाटत असेल काही सकारात्मक तर आम्हाला आमचा दर द्यावा, आमची मान्यता आहे त्याच्यासाठी.